आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महापालिकेच्या आर्थिक हिताचे संरक्षण करा। 4 वर्षे प्रकरण प्रलंबित का ठेवले? नगरसेवक राहुल दिवे यांचा सभागृहात प्रशासनाला जाब। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक राहुल दिवे यांनी महापालिकेच्या आर्थिक हिताशी संबंधित प्रकरणावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। न्यायालयाचा निर्णय 2022 मध्ये झाल्यानंतरही तब्बल 4 वर्षे कोणतीही ठोस कार्यवाही का करण्यात आली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राहुल दिवे म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानंतर वेळेत निर्णय न घेतल्यामुळे संबंधित रकमेवर व्याजाचा बोजा वाढला असून त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भर पडत आहे। वेळेत कार्यवाही झाली असती तर हा खर्च टळला असता असे त्यांनी स्पष्ट केले। महापालिकेकडे अनुभवी कायदेतज्ञ आणि वकिलांचे पॅनल असतानाही त्यांचा प्रभावी वापर का झाला नाही असा प्रश्न उपस्थित करत आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी करावी आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करण्याची मागणी त्यांनी केली। याशिवाय या प्रकरणातील विलंबासाठी जबाबदार अधिकारी कोण, नेमका कुठे हलगर्जीपणा झाला आणि त्यामुळे महापालिकेला किती आर्थिक नुकसान झाले याची चौकशी करून माहिती सभागृहासमोर ठेवावी अशी मागणीही राहुल दिवे यांनी केली। महापालिकेच्या निधीचा योग्य वापर आणि सार्वजनिक पैशांचे संरक्षण ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत अशा प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका राहुल दिवे यांनी सभागृहात मांडली। तुम्ही बोला, एकच मिनिट तुम्हाला होता मी थांबवतो आणि तुम्ही बोला। आता यांनी सगळ्या सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे का फायर ब्रिगेडच्या बाबतीमध्ये पदोन्नती, नंबर 1। नंबर 2, प्रशासन काही रिटायर्ड अधिकाऱ्यांचे ठराव करत आहे आणि मग ठराव करत असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये शंका आली आणि त्या कर्मचाऱ्यांना सगळ्या सदस्यांना भेटले का तुम्ही ठराव ज्या काही रिटायर्ड लोकांचे करत आहे त्याच्यामध्ये यांच्या प्रोफेशनल गदा येऊ शकते का? नंबर 1 प्रश्न। नंबर 2 प्रश्न, रिटायर्ड कर्मचारी जे आपण घेणार आहे बांधणार आहोत ठराव, ते बांधणार घेतल्यानंतर ते फायर ब्रिगेड मध्ये घेणार आहात का? आणि घेणार असाल तर मग त्यांची मेडिकल फिजिकल फिटनेस कसा असणार आहे, तर तो मुद्दा तुम्ही थोडासा प्रकाश टाकावा म्हणजे पाणी देण्याबद्दल। रिटायरमेंटची एज इज 58. 58 च्या नंतर रिटायर झालेले कमीत कमी 8 ते 10 वर्षाचे लोक, 55 च्या वरचे लोक काही आपल्याला जे जुने लोक आहे अधिकारी त्यांना आपल्याला प्रमोशन द्यायचं आहे ते सातारा साहेब कर्मचाऱ्यांची पदोन्नती होत असते त्याच्यासाठी पदोन्नती समिती असते माननीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, त्यात वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी। तर हे सगळे रस्ते सिटी स्मार्ट सिटीचे कॅमेरेची लाईन असेल, MNJ असेल, MNJ काप होते अजून त्याच्यावर कुठंच लाईट चालू नाही, तर हे सगळे लाईट बदल्यामुळे झालेलं आहे। आता याच्यानंतर आपण त्यांचे पैसे भरून घेतले खोदायचे, आपण त्याचे टेंडर काढले, आजही त्याचे 2 डॉक्टर आपल्या स्टँडिंगवर आले, परंतु ज्या पद्धतीने स्टार एकच्या बाबतीमध्ये वॉक झाला त्यानंतर ठेकेदार लक्षात आलं आपल्या का ठेकेदार वर्क ऑर्डर घ्यायला येत नाही। मग जर ठेकेदार वर्क ऑर्डर घ्यायला येत नाहीये तर मग आपले डॉक्युमेंट काय येत आहे कंटिन्यू। जर त्या ठेकेदारांना आपण वर्क ऑर्डर देत नाहीये तर मग हे सगळे खड्डे बुजूच शकत नाही। मुळात खडी निर्माच्या बाबतीमध्ये अग्रवाल साहेबांनी सभागृहात सांगितलं की आम्ही काल संध्याकाळी सगळ्यांना निर्देश दिले, तर मला एक सांगा, या खडी कुटुंबांनी खडे बुजवला जाणार आहे का? त्याला तुमचं डॉक्युमेंटच करावं लागणार आहे तुम्हाला। तुम्ही आता मी येतो तुम्हाला घराकडनं अक्षरशः आपले ट्रॅक्टर लावून किंवा माती टाकत होते, तर ते मातीने आणखी चिखल होणार, आणखी त्याच्या लोक पडणार होणार। आज खेदाडेटाईंनी जे बसचा फोटो पाठवला, असे 1 नाही हजारो कंप्लेंट आपल्या रोज येत आहेत। तर मला असं वाटतं सभापती महोदय, या बाबतीमध्ये आपण एक धोरण स्वीकारलं पाहिजे। जर एखादा मक्तेदार आपल्या इमेजमध्ये होता का स्टार नव्हता ना त्यावेळेस,
मग जर एखादा ठेकेदार जर वर्क ऑर्डर घ्यायला येत नसेल तर त्या ठिकाणी आपण त्याला काय आधी टाकलं पाहिजे? का नको त्यांना काय आधी टाकायला? का त्यांना आपण त्यांचे लाट बुडवायचे? जर तुम्ही कामं घेतलीये, कामं बिलो मध्ये आहे, तर मला असं वाटतं त्यांनी वर्क ऑर्डर घेतली पाहिजे. त्यांना आपण नोटीस द्या आणि नसेल बोलतं मग कशाला ब्लॅकलिस्ट करून टाका. डॉक्युमेंट आणून नका ना डॉक्युमेंट आणू नका, त्यांना ब्लॅकलिस्ट करून टाका. दुसऱ्याची मनमानी इथे चालणार नाही आता. दुसरी महत्वाची गोष्ट सभापती महोदय, मी आपलं लक्ष वेधितो. माझ्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये नगर संविधान स्तंभ 18/5/2025 ला नोटीस नंबर होता 27 11 सरी होता आहे. आणि सरकारच्या हे नोटीस नंबर 27 टेंडर नोटीस क्रमांक 18/11/2025 ला प्रसिद्ध झाली. टेंडर प्रक्रिया झाली. सभापती महोदय, टेंडर प्रक्रिया आल्यानंतर आपल्याकडे डॉक्युमेंट आला, आपण ठराव पाठवले, ठराव गेले. संबंधित ठेकेदार वर्क ऑर्डर घेण्यात जातात. तिथे संबंधित बंदा कागदावर साहेबांना ठराव आपले ऑपरेटर आहे त्यांना आपण मानधन 15,000 देतो. सोनवणे ताईंनी सांगितल्याप्रमाणे 10,000 देतो. आता माझ्या हातात पशुसंवर्धन विभागाची जाहिरात आहे. पशुसंवर्धनला कोण आहे? आपल्याकडे कोणी आहे का? सोने डॉक्टर तुम्ही आहे. सभापती महोदय, पशुसंवर्धनची एक जाहिरात आहे, त्याच्यामध्ये डाटा ऑपरेटर म्हणून त्यांनी काही मानधनावर बनावे म्हणून ती एक जाहिरात काढली होती. त्या जाहिरातीमध्ये त्यांनी 25,000 रुपये मानधन या ठिकाणी सुचवलं होतं. त्यानंतर वैद्यकीय मध्ये जे पशु असतात, पशुवैद्यकीय विद्यापीठाची डिग्री, त्याच्या 40,000 असे वेगवेगळे दर ठरवलेले आहेत. तर मग पशु विभागाला वेगळे दर, आपल्याकडे वेगळे दर, तर हे याच्यामध्ये ताळमेळ नाहीये. सभापती महोदयांनी संबंधित डॉक्युमेंट हे तरतूद ठेवलेला आहे. तर सुधारित डॉक्युमेंट याच्यामध्ये आमची मागणी आहे का सुधारित डॉक्युमेंट असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. आपण आता पशुवैद्यकीय हा वैद्यकीय विभागाच्या याच्या खाली विभाग येतो, आपला त्याच्या वैद्यकीय विभागात येतो. तर मला असं वाटतं विसंगती नको आणि म्हणून जे काय आपलं डॉक्युमेंट असेल ते सभापतींना आणि एक तर प्रथाची डॉक्युमेंट सभापती महोदय, ज्यावेळेस नगर सचिवांकडे डॉक्युमेंट येतात तर संबंधित विभागांनी प्रत्येक डॉक्युमेंटची चौकशी आपल्याकडून केली पाहिजे. किंवा आपले काय प्रश्न आहे सदस्याचा सभागृहात मांडणार, परंतु याची माहिती अवगत एका मिनिटात सांगता येत नाही. सोननताईंनी एक प्रश्न उपस्थित केला असेल, तांदूळताईंनी बोलले असेल, योगेश गाडीकर बोलले असेल, तर मुळात त्या डॉक्युमेंटची माहिती सभापतींकडे पाहिजे. आणि म्हणून डॉक्युमेंट ठेवत असताना सभापती महोदय, जे नवीन डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये संभ्रम आहे, शंका आहे, अशा डॉक्युमेंटची चौकशी आपण चर्चा या ठिकाणी केली पाहिजे आणि पुन्हा हे डॉक्युमेंट सुधारित ठेवावं अशी सभापतीची मागणी. एक वर्ष झाली 26 ला बसलेलो आहे, म्हणजे 4 वर्ष. यामध्ये मग प्रशासनाने काय निर्णय घेतला? बॉडीची वाट बघत होते का? मला असं वाटतं सभापती बोलतात संशय वाटतो. जर निर्णय घ्यायचा होता तर 4 वर्ष न्यायालयाने दिलेला आहे. मग 4 वर्ष आपण वाट बघत होतो का? 4 वर्ष वाढ संबंधित जो कोणी याचा मूळ मालक असेल त्या मालकाला तर काही नुकसान नाही का? एकदा कोर्टाने त्याच्यामध्ये तुम्हाला 15% 9% व्याज दाखल केलं, 3,000 आपण त्याच्यामध्ये केला, कोर्टाने सांगितलं का 5,000 द्या, म्हणजे अंदाजे दुप्पट आपल्याला पैसे त्यांनी हे केले आणि त्याच्यामध्ये व्याज आपल्याला सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं सभापती महोदय, यामध्ये आपल्या पॅनलवर दुनियाभरचे आपण वकील ठेवलेले, मग वकिलांकडे आपलं काम काय करून घ्यायचंय? तर म्हणून आपण रुलिंग द्यावं की उच्च न्यायालयामध्ये आपण तयारी करावी, उच्च न्यायालयात पाठवावे व या संदर्भामध्ये प्रशासनाने आपल्याला सांगावे. म्हणजे पुढच्या मिटिंगला सांगा. कारण राऊत साहेब म्हटले का मी आता आलेलो आहे, मी 7 महिने झालेलो आहे. 4 वर्ष ही हा डॉक्युमेंट या आलकाने ज्यावेळेस स्थायी समिती नव्हती, लोकल बॉडी आपली बॉडी नव्हती, तर नगर सचिव आणि पावले साफ मारायचं होता काय असं काही प्रकार असेल तर मला माहित नाही, परंतु सभापती बोलायचं
कोर्टाचे निर्देश काय आहे? सभापती महोदय तथा सन्माननीय सदस्य सर, या प्रस्तावातील सर्वे नंबर 772 यामध्ये आपला भूसंपादन अधिकारी क्रमांक 2 मार्फत अंतिम निवाडा जाहीर करण्यात आलेला होता. अंतिम निवाड्यामध्ये भूसंपादन विभागामार्फत जो दर देण्यात आला होता शेतकऱ्यांना, तो दर शेतकऱ्यांना मान्य झाला नाही. त्यामुळे त्यांनी त्या भूसंपादन निवाडा विरोधात लँड रेफरन्स दाखल केला आणि लँड रेफरन्स मध्ये माननीय जिल्हा न्यायालयाने वाढीव दर मंजूर केला. निवाड्यानुसार माननीय कोर्टाने किती आपलं दर किती? 3053 रुपये प्रति चौरस मीटर इतका होता. आणि लँड रेफरन्स मध्ये जो न्यायालयाने दर मंजूर केला तो 2 दर मंजूर केले आहेत. त्यामध्ये 4420 रुपये प्रति चौरस मीटर आणि 5525 रुपये प्रति चौरस मीटर असे 2 दर मंजूर केले. आणि हे दर मंजूर करताना न्यायालयाने कायद्याच्या तरतुदीनुसार निवाड्याच्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत 9% व्याज आणि त्यानंतर 15% व्याजासह ती रक्कम अदा करण्याबाबत आदेश दिले. नाही सहमत की हा जो निकाल आपल्याला दिला माननीय न्यायालयाने, हा किती तारखेला दिला आहे? तारीख, महिना, तारीख असेल आपल्याला निकालाला. या सभापती महोदय, ह्या 22 रोजी माननीय न्यायालयाने निकाल दिलेला आहे. 2022 ला